जय शिवराय मित्रांनो, आपण शिवकालीन किल्ले पाहत आहोत. तीन बाजूने अथांग अरबी समुद्र, उंच कड्यावर अभिमानाने उभा असलेला एक किल्ला आणि प्रत्येक जगदजणू स्वराज्याचा इतिहास सांगतो. मित्रांनो, हा आहे रत्नागिरीचा अभिमान, रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. तीन बाजूनी समुद्राने वेढलेला हा किल्ला नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत मजबूत मानला जातो. किल्ल्यावरून दिसणारा समुद्र, सूर्यास्त आणि रत्नागिरी शहराचे दृश्य मन मोहून टाकते. रत्नदुर्ग किल्ल्याची उभारणी बहामनी काळात झाल्याचे मानले जाते. पुढे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. इसवी सन 1670च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती करून त्याला अधिक मजबूत बनवले आणि कोकण किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी त्याचा प्रभावी वापर केला. पुढे काही काळ हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला, पण मराठ्यांनी पुन्हा तो जिंकला. नंतर पेशवे आणि अखेरीस इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला. आजही या किल्ल्याच्या तटबंदी, बुरुज आणि विशाल प्रवेशद्वारातून स्वराज्याच्या वैभवाची साक्ष मिळते. रत्नदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी फार कठीण ट्रेक नाही. वाहनाने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नवखे ट्रेकर्सही सहज भेट देऊ शकतात. भव्य तटबंदी, मजबूत बुरुज, समुद्राकडे उघडणारे निसर्गरम्य दृश्य, भगवती देवीचे मंदिर, दीपगृह, सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा ही किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. पावसाळा आणि हिवाळा हे तेथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऋतू मानले जातात. मित्रांनो, किल्ले म्हणजे फक्त दगडांच्या भिंती नाहीत, ते आपल्या पूर्वजांच्या शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची जिवंत स्मारके आहेत. या तटबंदीवर उभे राहून अथांग समुद्राकडे पाहताना मन नकळत त्या मावळ्यांच्या पराक्रमात हरवून जाते, ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. आज काळ बदलला आहे, पण या किल्ल्याचा प्रत्येक दगड अजूनही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचा अभिमानाने परिचय करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जर तुम्हाला रत्नदुर्ग किल्ल्याचा हा इतिहास आणि प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील गड किल्ल्याचा खरा आणि सविस्तर इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय.